एका गावची लोकसंख्या 24,000 आहे, ती दरवर्षी 5% वाढते, तर 3 वर्षानंतर ती किती होईल? अशा उदाहरणांमध्ये जेवढ्या वर्षानंतरची लोकसंख्या काढायला लावली आहे तेवढ्या वेळा दर हा 100च्या पटीत अंशामध्ये घ्यावा. 24,000 गुणिले 105/100 गुणिले 105/100 गुणिले 105/100. आता आपण भाग देऊया. 5 दुणे 10 0, 5 दुणे 10 5 एक्के 5, 5 दुणे 10 0, 5 दुणे 10 5 एक्के 5, 5 दुणे 10 0, 5 दुणे 10 5 एक्के 5. वरच्या 3 शून्याला खालचे 3 शून्य गेले. बेक्के बे बेदुणे 4, बेक्के बे बेसक 12, बेक्के बे बेत्रिक 6. म्हणून 3 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21, म्हणून 21 गुणिले 3 63 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 441. म्हणून 441 गुणिले 63चा गुणाकार करूया. 3 एक्के 3, 3 चौक 12, 4 1, 4 त्रिक 12 आणि 13, 6 एक्के 6, 6 चौक 24, 4 2, 6 चौक 24 आणि 2 26. आता आपण बेरीज करूया. 3 6 2 8, 4 3 7, 6 1 7 2. म्हणून 3 वर्षानंतरची लोकसंख्या आहे 27,783.